नमस्कार मित्रांनो, शैक्षणिक वर्ष 2020-21 मध्ये मी प्रथमतः आपणा सर्वांचं स्वागत करतो. स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेडने शैक्षणिक वर्ष 2020-21 पासून मराठी ऐच्छिक अभ्यासपत्रिका ही संपूर्णतः बदललेली आहे. या नवीन बदललेल्या अभ्यासपत्रिकेविषयी आपण प्रस्तुत व्हिडिओमध्ये सविस्तरपणे चर्चा करणार आहोत. मित्रांनो, आज आपण संपूर्ण जण कोरोनासारख्या महामारीमध्ये सापडलेले आहोत. त्यामुळे आपल्याला वर्गात प्रत्यक्षात तासिका घेता येत नाही आहे. आपला जो अभ्यासक्रम आहे हा अभ्यासक्रम खंडित होऊ नये या उद्देशाने आपण नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून अभ्यासक्रम शिकवण्याचा हा प्रयत्न करीत आहोत. तर मित्रांनो, BA द्वितीय वर्ष सत्र तिसरे या तिसऱ्या सत्रामध्ये ऐच्छिक मराठीतील पेपर क्रमांक 6 ज्या अभ्यासपत्रिकेचं नाव आहे मराठी नाट्यात्मक साहित्य, ही जी अभ्यासपत्रिका आहे पेपर क्रमांक 6 या अभ्यासपत्रिकेची सविस्तरपणे अभ्यास आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत. तर मित्रांनो, ही जी अभ्यासपत्रिका आहे मराठी नाट्यात्मक साहित्य, ही अभ्यासपत्रिका लावण्यामागे अभ्यास मंडळाचे काही उद्दिष्टे आहेत. तर हे कोणकोणते उद्दिष्टे आहेत? तर पहिलं उद्दिष्ट आहे तो म्हणजे आधुनिक मराठी नाटकांच्या ज्या वेगवेगळ्या प्रेरणा आहेत ते प्रेरणा आपल्याला समजून घेणे, हा एक उद्दिष्ट हा अभ्यासपत्रिका लावण्यामागचा आहे. दुसरं उद्दिष्ट आहे साठोत्तरी मराठी नाटकांच्या ज्या वेगवेगळ्या जाणीवांचा अभ्यास आपल्याला करणे, हा एक त्यामागचा उद्देश आहे. त्याचबरोबर नाट्य प्रकारांचा अभ्यास करून घेणे, हा एक त्यामागचा उद्देश आहे. त्याचबरोबर नाटकांची मीमांसा करणे, हा एक त्यामागचा उद्देश आहे. आणि त्याचबरोबर जे नाटकात प्रकट झालेले जे वाङ्मयीन मूल्य आहेत, या वाङ्मयीन मूल्यांची मीमांसा करणे, हा त्यामागचा एक उद्देश आहे. जे ह्या वेगवेगळ्या उद्देश समोर ठेवून अभ्यास मंडळाने ही अभ्यासपत्रिका तयार करण्यात आलेली आहे. तर ही अभ्यासपत्रिका अभ्यासल्यानंतर आपल्याला काय काय फायदा होणार आहे? तर त्यातील पहिलं फायदा आहे किंवा त्यातील पहिला उपयोग आहे तो म्हणजे आपल्याला मराठी नाटकांचा परिचय होणार आहे. ही अभ्यासपत्रिका अभ्यासल्यानंतर आपल्याला मराठी नाटकांच्या ज्या वेगवेगळे नाटकं आहेत त्या नाटकांचा आपल्याला काय होणार आहे? परिचय होणार आहे. त्याचबरोबर नाट्यप्रवाहातून प्रकटलेले जे मानवी मूल्य आहेत, ह्या मानवी मूल्यांचं आपल्याला आकलन होणार आहे. त्याचबरोबर मराठी वाङ्मय प्रवाहाच्या स्वरूप आणि व्याप्तीचा आपल्याला मागोवा घेता येईल. नाट्यरचना, प्रकार, भाषा आणि प्रतिमा सृष्टीचा अभ्यास आपल्याला होईल. त्याचबरोबर मराठी नाट्यप्रवाहातील वैचारिक अधिष्ठानाचा आपल्याला शोध घेता येतील. इत्यादी उपयोग आपल्याला ही अभ्यासपत्रिका अभ्यासल्यानंतर होणार आहे. तर आपल्याला या अभ्यासपत्रिकेमध्ये मराठी नाटकातले जे वेगवेगळे नाटकातले प्रकार आहेत त्या प्रकारावर सविस्तरपणे अभ्यास व्हावं या उद्देशाने वेगवेगळे नाटकातील प्रकार आणि त्या प्रकारातील एक साहित्यकृती आपल्या अभ्यासक्रमामध्ये समाविष्ट करण्यात आलेली आहे. तर ते कोणकोणते घटक आहेत आपल्याला, तर आपण पाहणार आहोत की आपल्याला या तिसऱ्या सत्रामध्ये एक लोकनाट्य अभ्यास करायचा आहे. ज्या लोकनाट्याचं नाव आहे खापऱ्या चोर. या लोकनाट्याचे रचनाकार आहेत अण्णाभाऊ साठे. आपल्याला एक जलसा अभ्यास करायचा आहे, ज्या जलसाचे लेखक आहेत भीमराव कर्डक. एक प्रहसन अभ्यास करायचा आहे, ज्या प्रहसनाचं नाव आहे दिनूच्या सासूबाई राधाबाई. रचनाकार आहेत बबन प्रभू. नंतर आहे एक नाट्यवेचा अभ्यास करायचा आहे. युगांत नावाचा जो नाटक आहे
त्या नाटकातील एक वेचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. या युगांत नावाच्या नाटकाचे नाटककार आहेत महेश एलकुंचवार. नंतर एक स्वगत अभ्यास करायचा आहे, ज्या स्वगताचं नाव आहे शांतता कोर्ट चालू आहे. रचनाकार आहेत विजय तेंडुलकर. एक पथनाट्य अभ्यास करायचा आहे, ज्या पथनाट्याचं नाव आहे मुलगी झाली हो. रचनाकार आहेत ज्योती म्हापसेकर. नंतर एक पात्री अभ्यास करायचा आहे, ज्या एकपात्रीचं नाव आहे वराड निघालय लंडनला. या वराड निघालय लंडनला या एकपात्रीचे रचनाकार आहेत लक्ष्मण देशपांडे. आणि शेवटी एक एकांकिका अभ्यास करायचा आहे, ज्या एकांकिकेचं नाव आहे ग्लोबल आडगाव. रचनाकार आहेत अनिल कुमार साळवे. अशा पद्धतीनं या तिसऱ्या सत्रामध्ये मराठी नाट्यात्म साहित्य या अभ्यासपत्रिकेमध्ये नाटकाचे जे वेगवेगळे प्रकार आहेत त्या प्रकारातील एकेका साहित्यकृतीवर आपल्याला सविस्तरपणे अभ्यास करणार आहोत. तर ही जी अभ्यासपत्रिका आहे, या अभ्यासपत्रिकेच्या प्रश्नपत्रिकेचं स्वरूप कशा पद्धतीचा असतो तो थोडक्यात आपण जाणून घेऊ. तर प्रश्नपत्रिकेचं जो स्वरूप आहे तो अशा पद्धतीचा असेल की तुमची ही जी अभ्यासपत्रिका आहे मराठी नाट्यात्म साहित्य, ही अभ्यासपत्रिका असेल 75 गुणांसाठी. या 75 गुणांपैकी 25 गुण हे तुमचे अंतर्गत मूल्यांकनासाठी असतील. 75 गुणांपैकी 25 गुण हे कशासाठी असतील? अंतर्गत मूल्यांकनासाठी असतील. तर या अंतर्गत मूल्यांकनामध्ये तुम्हाला काय काय करावं लागेल? तर तुम्हाला एक घटक चाचणी द्यावी लागेल, जी घटक चाचणी असेल 10 गुणांसाठी. त्याचबरोबर एक गृहपाठ तुम्हाला द्यावं लागेल, त्या गृहपाठासाठी सुद्धा 10 गुण असतील. आणि 5 गुणासाठी तुमची चर्चासत्र असेल. म्हणजे एक घटक चाचणी 10 गुण, गृहपाठ 10 गुण आणि चर्चासत्र 5 गुण. अशा पद्धतीनं 25 गुणांची तुमची अंतर्गत मूल्यांकन होईल. तर विद्यापीठाची जी परीक्षा आहे ती विद्यापीठाची परीक्षा असेल तुमची 50 गुणांची. तर ह्या विद्यापीठाच्या प्रश्नपत्रिकेचं स्वरूप कसं असेल? तर ही जी विद्यापीठाची परीक्षा आहे 50 गुणांची, तर या 50 गुणांसाठी जो पहिला प्रश्न आहे तो पहिला प्रश्न हा अनिवार्य आहे. आणि हा पहिला प्रश्न 10 गुणांसाठी आहे. आणि या पहिल्या प्रश्नामध्ये 2 विभाग केलेले आहेत. एक अ विभाग 5 गुणांसाठी, ब विभाग 5 गुणांसाठी. तर अ विभाग जो आहे 5 गुणांसाठी, त्या अ विभागामध्ये तुम्हाला 3 टिपा विचारल्या जातील आणि त्या 3 टिपापैकी तुम्हाला 1 टिपा सोडवायची आहे. म्हणजे 1 टिपासाठी किती गुण आहेत? 5 गुण आहेत. म्हणजे प्रश्न क्रमांक 1 अ विभाग हा टिपा द्यासाठी असेल, गुण असतील 5 गुण. आणि ब विभाग जो आहे तो ब विभागामध्ये तुम्हाला 5 MCQ प्रश्न विचारले जातील. ह्या प्रत्येक MCQसाठी 1 गुण असेल, म्हणजे 5 MCQसाठी 5 गुण. म्हणजे पहिला प्रश्न हा तुमचा किती गुणांसाठी असेल? 10 गुणांसाठी असेल. तर प्रश्न क्रमांक 2, प्रश्न क्रमांक 3, प्रश्न क्रमांक 4 आणि प्रश्न क्रमांक 5, म्हणजे प्रश्न क्रमांक 2 ते प्रश्न क्रमांक 5 या प्रश्नासाठी तुम्हाला प्रत्येक प्रश्न हा 10 गुणांसाठी असेल. आणि हे सर्व प्रश्न कसे असतील? दीर्घोत्तरी स्वरूपाचे असतील. आणि प्रत्येक प्रश्नाला एक अंतर्गत पर्याय दिलेला आहे. म्हणजे उदाहरणार्थ घ्यायचं असेल तर प्रश्न क्रमांक 2 हा प्रश्न 10 गुणांसाठी असेल. या प्रश्न क्रमांक 2 मध्ये तुम्हाला 2 प्रश्न विचारले जातील. त्या 2 प्रश्नापैकी 1 प्रश्न सोडवायचा आहे. प्रश्न क्रमांक 3 मध्ये सुद्धा तुम्हाला 2 प्रश्न विचारले जातील, 1 प्रश्न सोडवायचा आहे. प्रश्न क्रमांक 4 मध्ये सुद्धा 2 प्रश्न विचारले जातील, 1 प्रश्न सोडवायचा आहे. प्रश्न क्रमांक 5 मध्ये सुद्धा 2 प्रश्न विचारले जातील, तुम्हाला 1 प्रश्न सोडवायचा आहे. आणि हे सर्व प्रश्न कसे असतील? दीर्घोत्तरी स्वरूपाचे असतील. आणि प्रत्येक प्रश्न हा 10 गुणांसाठी असेल. म्हणजे प्रश्न क्रमांक 1 10 गुणांसाठी, प्रश्न क्रमांक 2 ते 5 हे सुद्धा 10 गुणांसाठी असतील. अशा पद्धतीचं तुमचं 50 गुणांची ही परीक्षा विद्यापीठाची असेल. अशा पद्धतीनं आपल्याला या तिसऱ्या सत्रामध्ये मराठी नाट्यात्म साहित्य ही जी अभ्यासपत्रिका आहे 6वी अभ्यासपत्रिका, या 6व्या अभ्यासपत्रिकेचं
अशा पद्धतीचं तुमचं अभ्यासक्रमाचं स्वरूप असेल आणि परीक्षेचं स्वरूप असेल. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण पुढील व्हिडिओमध्ये आपल्या या अभ्यासक्रमामधील किंवा या अभ्यासपत्रिकेतील पहिली जी लोकनाट्य आहे, खापऱ्या चोर, अण्णाभाऊ साठे या लेखकाने लिहिलेली जी खापऱ्या चोर नावाच्या लोकनाट्यावर आपण सविस्तरपणे अभ्यास आपण पुढील व्हिडिओमध्ये करू. तोपर्यंत नमस्कार, धन्यवाद.